नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचा फॉर्म कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. यामध्ये अफिडेविट कशा पद्धतीने असायला पाहिजेत, कशा पद्धतीने तुम्हाला बनवता आलं पाहिजे, कॅरेक्टर सर्टिफिकेट जे गुड मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला फॉर्म फिलिंग स्टार्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग केलं असेल, त्यांना सनद सुद्धा आली असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना अजूनही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं फॉर्म फिलिंग नाही केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचं आहे, फिलअप करायचं आहे, याची माहिती यामध्ये सांगत आहे. प्रॉपरली पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. तुम्हाला Googleला गेल्याच्या नंतर Googleमध्ये नॉर्मली तुम्हाला BCMG असं टाइप करायचं आहे. ते टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला BCMGच्या वेबसाईटला तुम्ही याल. अशा पद्धतीची वेबसाईट तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला मेंबर्स या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा मेंबर या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल की नॉर्मली अशा पद्धतीने विंडो ही ओपन होते. यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एनरोलमेंटचा जो ऑप्शन आहे यावरती सिम्पली क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो ही तुम्हाला ओपन होईल. त्यामध्ये ऑनलाईन एनरोलमेंट यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती सिम्पली क्लिक करा. अशा पद्धतीने ओपन विंडो ही या पद्धतीने ओपन होईल. त्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या डॉक्युमेंट्स आपल्याला अटेस्टेड करायचे आहेत, बरं कोण करतं अटेस्टेड, या सर्व गोष्टी तुम्हाला आता प्रॉपरली मी सांगत आहे. जेणेकरून जर आपण बघितलं कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत. पहिलं तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो युनिफॉर्म विथ व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये JPG मध्ये 1 MB साईजमध्ये तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो पाहिजे. म्हणजे काय, विथ बँडमध्ये जर तुम्ही फोटो काढला तर चांगलं आहे. ओके. विथ युनिफॉर्म आपलं पाहिजे. जेणेकरून हे जे फोटो तुम्ही अपलोड करणार आहात, ते तुम्हाला तुमची COP असेल किंवा तुमची बारची सनद असेल, ज्यासाठी आपण आता अप्लाय करत आहोत, ते पूर्ण त्या सर्टिफिकेटवर तुमचा हा फोटो प्लस तुमचा आयडेंटिटी कार्ड जो असेल, त्यावरती तुम्हाला हा फोटो येणार आहे. त्यासाठी प्रॉपरली फोटो काढा. 1 MB साईजमध्ये फोटो पाहिजे, JPG फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. हे झालं पहिलं. नेक्स्ट आहे आधार कार्डची कॉपी फ्रंट आणि बॅक तुम्हाला करायचं आहे PDF मध्ये. ओके. आधार कार्डची जे कॉपी असेल फ्रंट आणि बॅक मध्ये तुम्हाला काढायची आहे. PDF मॅक्सिमम साईज 1 MB साईजमध्ये. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे ड्युली अटेस्टेड 10th मार्कशीट. ओके. आणि 1 MB साईजमध्ये ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. आता ड्युली अटेस्टेड म्हणजेच 10th मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं 12th HSA मार्कशीट असेल, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट असेल आणि LLBचे ज्या मार्कशीट आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं पुढे PG झालं असेल किंवा काही एज्युकेशन पुढे झालं असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, झेरॉक्स तुमची काढायची आहे तुमच्या डॉक्युमेंटचे. त्या डॉक्युमेंटवरती प्रिन्सिपल मॅडम किंवा सर यांची सिग्नेचर म्हणजेच काय करायचं आहे, ट्रू कॉपी करायचं आहे. त्यानंतर मध्ये आहे नोटरी. ज्या ॲडव्होकेटचा एक्सपिरियन्स वगैरे असतात आणि जे नोटरी करत असतात ॲडव्होकेट, जे सिग्नेचर वगैरे प्रॉपरली तुम्हाला देऊ शकतात. विथ त्यांचा स्टॅम्प असतो प्रॉपरली नोटरीचा. अशा ॲडव्होकेटकडून तुम्ही नोटरी करून घेऊ शकता. ऑल द जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत 10th मार्कशीट म्हणजे एज्युकेशनचे डॉक्युमेंट असतील, आधार कार्डचं डॉक्युमेंट असेल, ओके. ऑनलाईन जे काही रिझल्ट तुम्हाला आता भेटलेला आहे 6 सेमिस्टरचा तो सुद्धा त्यामध्ये करू शकता तुम्ही. प्रिन्सिपल मॅम किंवा तुमचे जे काही नोटरी आहे त्यामधून करू शकता. सेल्फ अटेस्टेड स्वतः तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला अटेस्टेड जे करायचे आहे या 2 व्यक्तींकडून तुम्हाला करायचं आहे. ओके. मॅरेज सर्टिफिकेट जर ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं लग्न झालं असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा गव्हर्नमेंट गॅझेट म्हणजे गॅझेट प्रूफ जर तुमचा असेल, तर तो सुद्धा तुम्हाला यामध्ये लागणार आहे. त्याला सुद्धा तुम्हाला अटेस्टेड या दोन्ही व्यक्तींकडून एका व्यक्तीकडून तुम्हाला करून घ्यायचे आहे. जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहात, त्यावरती तुम्हाला अटेस्टेड केलेलं
पाहिजेच पाहिजे, ट्रू कॉपी केलेलं पाहिजे. त्यावरच तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड होतील प्लस व्हेरिफाय होतील. ते जर नसेल तर डॉक्युमेंट तुमचा रिजेक्ट केला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की अटेस्टेड करून द्या. त्यानंतरच तुमचं हे अप्रूव्ह होईल. ओके. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी जर कोण विद्यार्थी असेल तर ते तुम्हाला लागेल. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्टमध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात एस-सी, एस-टी ते तुम्हाला लागेल. एल-एल-बीचे आपल्या डिग्री मार्कशीट जेवढ्या आहेत. त्यानंतर आता समजा ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट आता लागलेले आहेत ऑलरेडी 6th सेमिस्टरचं. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच जर बघितलं आपण तर ऑनलाईन मार्कशीटची पी-डी-एफ वगैरे करून त्याला ट्रू कॉपी करून पाठवलेलं आहे. त्यांना सनद वगैरे आलेली आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना आता ओरिजिनल डॉक्युमेंट्स भेटले असतील 6th सेमिस्टरचं तर त्याच्यावरती ट्रू कॉपी करून तुम्हाला ते पाठवायचे आहे. ओके. मार्कशीट संदर्भात प्रत्येक मार्कशीटवर तुम्हाला ट्रू कॉपी करणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी बोलेल, "सर एल-एल-बीचे मार्कशीट आहे. फायनल इयरच्या याच्यामध्ये फक्त केलेलं आहे तर चालेल का?" तर नाही. 10वी पासून ते जेवढं तुमचं एज्युकेशन झालं असेल एल-एल-बी पर्यंत त्या सर्व डॉक्युमेंट्सवरती ट्रू कॉपी करणं गरजेचं आहे. आयदर ट्रू कॉपी करा, आयदर नोटरी करा. हा परत परत हाच डाऊट येतो, की सर काय करायचं आहे? तुम्हाला नोटरी किंवा प्रिन्सिपल सर किंवा मॅम असतील त्यांच्याकडून तुम्हाला ट्रू कॉपी करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर क्लिअर सिग्नेचर पाहिजे व्हाईट प्लेन बॅकग्राऊंडमध्ये. जे-पी-जी फाईलमध्ये 1 एम-बी साइज 1 एम-बी पेक्षा कमी असेल तर प्रॉपरली तुमचं ते अपलोड होऊन जाईल. क्लिअर सिग्नेचर, प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड. ओके. सो आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर कोणत्या पेनाने पाहिजे? तर नॉर्मली ब्लू पेननी केलं तरी चालेल. काही हरकत नाही आहे. ओके. अफिडेव्हिटचा जो हा फॉर्मॅट आहे, कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, त्याची पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. आणि सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर हा एक सर्टिफिकेट आहे. डॉक्युमेंट्स आहेत, फॉर्मॅट आहे, तो कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, ते सुद्धा स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावी लागेल. कारण ही व्हिडिओ लेंथी होणार आहे, जास्त पुढे होणार आहे. सो तुम्ही प्रॉपरली ती व्हिडिओ बघा, जेणेकरून वन बाय वन आपण जे काही डाउट्स आहेत तुमचे यामधून क्लिअर करणार आहेत. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, हे सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जे विद्यार्थी आता जॉब करत असतील, ओके, आणि ते समजा 6 महिन्याच्या अगोदर 3 महिन्याचा नोटीस पिरियड वगैरे देऊन जॉब सोडत असतील, तर डेफिनेटली त्यांनी सनदसाठी अप्लाय करू शकतात. त्यासाठी फॉर्मॅट अफिडेव्हिटचा जो फॉर्मॅट आहे तो डिफरंट असेल, तो कशा पद्धतीने असेल, त्याची पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगतच आहे. ओके. सो हे झालं डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत त्याचं तुम्हाला मी सांगितलं. प्लस अजून एक ए-आय-बी ज्या विद्यार्थ्याने दिली असेल, ओके, ज्या विद्यार्थ्याने ए-आय-बी दिली असेल, तर ए-आय-बीचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा ट्रू कॉपी करून घ्या. कारण की हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड तर करायचेच आहेत. प्लस बी-सी-एम-जी मध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला फिजिकली तुम्हाला ते द्यायचे आहेत. प्लस फिजिकली देऊ शकता किंवा कुरिअर थ्रू तुम्ही पाठवू शकता. ओके. सो हे झालं प्रॉपरली डॉक्युमेंट्स अँड सर्व काही इन्फॉर्मेशन. ठीक आहे. यामध्ये जे नवीन विद्यार्थीच आहेत, कारण की आपण नवीनच यामध्ये एनरोलमेंट करत आहोत. जे विद्यार्थी ऑलरेडी एनरोलमेंट केलं असेल आणि त्यांना फक्त स्टेटस चेक करायचं असेल, की अप्रूव्ह झालं की नाही झालं, तर त्या विद्यार्थ्याने ईमेल आयडी टाकायचं. सेंड ओ-टी-पीला क्लिक करायचं. ईमेल आयडीवरती ओ-टी-पी येऊन जाईल आणि इथे तुम्ही प्रॉपरली तुमचं अप्रूव्ह झालंय की नाही, सुपर ॲडमिनकडे आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही यामधून चेक करू शकता. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ओके, कारण की आता सर्व विद्यार्थी नवीनच आहेत. त्याच विद्यार्थ्यांनी रजिस्टर न्यू युजर्स यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर प्रॉपरली एक ईमेल आयडी बनवून ठेवा. ठीक आहे. मी अगोदर ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. सो तुम्ही प्रॉपरली एक ॲडव्होकेटच्या नावाने एक प्रॉपरली एक ईमेल आयडी बनवून ठेवा. कारण की त्याच्यावरती जे काही मेल्स वगैरे येतात, काही ओ-टी-पी असेल किंवा ई-सनद असेल, सर्टिफिकेट असेल किंवा जे बी-सी-एम-जी कडून जे काही नोटिफिकेशन येत असतं, तुमचा फॉर्म कुठेपर्यंत आहे, ते सर्व नोटिफिकेशन प्रॉपरली त्या तुमच्या मेल आयडीवर येऊन जातील. कारण की ऑलरेडी आपला मेल जर आपण बघितलं पहिलं, तर एवढे इनबॉक्स फुल असतात, तर आपल्याला कधी-कधी इन्फॉर्मेशन ही मिसप्लेस होऊ शकते. कधी-कधी यांची इन्फॉर्मेशन नॉर्मली स्पॅम यामध्ये येत असते. स्पॅमचा जो टॅब आहे Gmailचा, त्या स्पॅमच्या टॅबमध्ये नॉर्मली इन्फॉर्मेशन येत असतात. ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला चेक करणं. त्यासाठी एक नवीन ईमेल आयडी बनवून ठेवा आणि तोच कॅरी फॉरवर्ड तुमचा तुम्ही करू शकता. सो याच्यामध्ये रजिस्टर न्यू युजर यावरती सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला आर यू
ऑलरेडी मेंबर ऑफ BCMG, तर आपण मेंबर तर नाही, कारण की आपण फर्स्ट टाईमच रजिस्ट्रेशन करत आहोत. तर इथे तुम्हाला नो इथे क्लिक करायचं आहे. ओके. नो वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही पर्सनल डिटेल्स प्रॉपरली फिलअप करायची आहे. यामध्ये कोणत्याही मिस्टेक करू नका, कारण की नंतरला हे तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतं. सो हे जे प्रॉपरली इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल डिटेल्स असेल, कम्युनिकेशन डिटेल्स आहे, करंट ॲड्रेस आहे, सिटिझनशिप डिटेल्स असेल, हे प्रॉपरली करा आणि प्रिव्ह्यू जेव्हा आपण करू त्यावेळी फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर या सर्व गोष्टी प्रॉपरली आपल्याला चेक करायच्या. तर यामध्ये सॅल्युटेशन म्हणजे मिस्टर आहात का, मिस आहात का, मिसेस आहात का, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चेक करायच्या आहेत. मिस्टर टाकायचं. आता समजा इथे मी मिस्टर आहे. इथे लास्ट नेम तुमचा टाकायचा आहे. फर्स्ट नेम तुमचा टाका. फादर किंवा हसबंडचं नेम असेल, ते वगैरे टाकू शकता. आता इथे फादरचं नेम टाकूया. मदर्स नेम यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला. जेंडर मेल आहे, फिमेल आहे, त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. मॅरियल स्टेटसमध्ये समजा तुम्ही सिंगल आहात, तर सिंगल टाका. मॅरिड आहात, तर मॅरिड टाका. डिव्होर्स असाल, तर डिव्होर्सही टाका. विडो असाल, तर विडो टाका. ॲज पर युअर जे काही असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे. ओके. त्यानंतर आधार कार्डचा जो नंबर आहे, तो प्रॉपरली यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. ते मेन्शन झाल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे. जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते प्रॉपरली इथे सिलेक्ट करा. ओके. आणि ती तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. LLB पास आउटचा इयर. आता या आपण फॉर्म भरत आहे ते कधी-कधी 2025-26 यामध्ये येईल. कारण की आता जे विद्यार्थी 2026 ला जे पास आउट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचं 2025-26 येईल. काही विद्यार्थी 2024-25 मध्ये सुद्धा पास आउट झाले असतील. ते विद्यार्थी 2024-25 टाकतील. ओके. जेव्हा तुमचं पास आउट झालेलं आहे ते तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. सो हा इयर 2025-26 कारण की 26 मध्येच आपले पास आउट झालेलो आहोत. तर यासाठी मी LLB 2025-26 सिलेक्ट केलेला आहे. ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे. ठीक आहे. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये मोबाईल नंबर विल बी यूज्ड फॉर ऑल कम्युनिकेशन. मोबाईल नंबर तोच टाका जो तुम्हाला एस-एम-एस प्रॉपरली तुम्ही बघू शकता. ते प्रॉपरली तुमचा मोबाईल हा नंबर जो आहे तो ॲक्टिव्हेट असेल. यामध्ये मोबाईल नंबर प्रॉपरली टाका. WhatsApp नंबर असेल तर WhatsApp नंबर टाका. ईमेल आयडी टाका, ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे मेसेजेस वगैरे येत असतील, प्रॉपरली येणार आणि त्यावरती जे काही डिटेल्स वगैरे असतात, सनद असते, त्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड असतं ॲडव्होकेटचं, ते सर्व तुम्हाला त्या मेल आयडीवर येत असतं. त्यासाठी या सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला टाकायच्या आहेत. करंट ॲड्रेसमध्ये जो ॲड्रेस आहे, पिन कोड, कंट्री, ओके, स्टेट. आता समजा इथे पिन कोड इथे समजा आपण टाकलं, तर 400606 टाकलं समजा, ओके. जे तुमचं असेल पिन कोड ते तुम्हाला टाकायचं. ते ऑटोमॅटिकली हे इथे कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट ठाणे, तालुका जो तुमचा असेल कल्याण वगैरे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर फ्लॅट नंबर, बिल्डिंग, एरिया या प्रॉपरली तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन टाकायची आहे. सिटिझनशिप डिटेल्स म्हणजे आर यू सिटिझन ऑफ इंडिया? तर येस. बर्थ प्रूफसाठी बर्थ सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा. पासपोर्ट असेल ते टाका. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते टाका किंवा SSCची जी सर्टिफिकेट असते त्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते आणि इथे तुम्हाला काय पाहिजे? बर्थ आयडी प्रूफ म्हणजे तुमचं महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे किंवा तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल तर तुमचं प्रॉपरली त्याच्यामध्ये येऊन जातं. SSC सर्टिफिकेटला सिलेक्ट केलं तर तुम्हाला मग तिथे प्रॉपरली तुम्हाला SSCची जी सर्टिफिकेट आहे ती तुम्हाला अपलोड नंतरला करावी लागणार आहे. आता इथे मी नाव नाही टाकलेलं आहे. तरी एकदा मी इथे नाव एकदा टाकून देतो जेणेकरून लास्ट नेम टाकलं समजा, फर्स्ट नेम टाकलं. ओके. आता हे जे नाव आहे हे प्रॉपरली तुम्हाला खालती दिसेल. हे बघा. इथे प्रिव्ह्यू डिटेल्समध्ये आपण बघितलं इथे दिसत आहे. डेट ऑफ बर्थ जे आपण टाकलेले आहे, ती तुम्हाला इथे दिसत आहे आणि जेंडर इथे मेल दिसत आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. हे प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. रजिस्टर बटनवरती क्लिक केलं, तर तिकडे तुम्हाला व्हॅलिड ओ-टी-पी म्हणून येत आहे. कारण त्यासाठीच मी सांगितलेलं, की ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा प्रॉपरली तुम्हाला टाकावा लागेल. ओके. सो तो इथे तुम्ही ईमेल आयडी, ओ-टी-पी जो आलेला आहे तुमचा मेल आयडी आणि मोबाईलवरती, तो तुम्ही यामध्ये प्रॉपरली टाका आणि ते व्हॅलिडेट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बटन यावरती क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही ओ-टी-पी वगैरे टाकल्याच्या नंतर सक्सेस आणि थँक यू फॉर द रजिस्ट्रेशन असं ऑप्शन येईल.
प्लीज लॉग इन टू द पोर्टल अँड कंप्लीट एनरोलमेंट व्हेरिफिकेशन री-के-वाय-सी प्रोसेस. अशा पद्धतीने तुम्हाला विंडो येईल. मग इथे तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. आता जो तुम्ही ईमेल आयडी टाकलेला आहे, तो ईमेल आयडी यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पी केल्याच्या नंतर जो ईमेल आयडी दिलेला आहे तुम्ही त्यावरती तुम्हाला ओ-टी-पी जाईल आणि तुमची प्रोफाईल पुढे लॉग इन होईल. ते तुम्हाला मी सांगितलं, की डायरेक्टली तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यावरती आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे या सर्व गोष्टी येतील, त्या तुम्ही प्रॉपरली रीड करू शकता. ठीक आहे. आणि या इम्पोर्टंट जे काही रीड केल्याच्या नंतर तुम्हाला ऑनबोर्डिंग डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर हे सर्व तुम्हाला मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून प्रॉपरली तुमच्या डेस्कटॉपवर एका सेटमध्ये ठेवा, जेणेकरून प्रॉपरली आपल्याला फॉर्म फिलिंग करताना सर्व गोष्टी प्रॉपरली डॉक्युमेंट असतील, प्रॉपरली साईजमध्ये. त्यानंतर हा फॉर्म फिलिंग करायला तुम्ही घ्यायचा आहे. ओके. अगोदरच घेतलं तर मग तुम्हाला प्रॉपरली डॉक्युमेंट्स नसतील, त्यामध्ये तुम्हाला खूप टाईम जाऊ शकतो. पण तुम्ही स्कॅनिंग वगैरे सर्व गोष्टी प्रॉपरली केल्यात, तर प्रॉपरली तुम्ही अपलोड करू शकता आणि जे डॉक्युमेंट्स एज्युकेशन असेल किंवा तुमचं आधार कार्डचं वगैरे असेल, या सर्व तुम्हाला स्कॅनिंग करायचं आहे आणि कोणते डॉक्युमेंट स्कॅनिंग करायचे ज्यावरती तुम्ही ट्रू कॉपी करून घेतलेला आहे, ते स्कॅनिंग करून अपलोड करायचे आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला बार काउन्सिलला कुरिअर थ्रू किंवा स्वतः तुम्ही बार काउन्सिलला मुंबईमध्ये जाऊन अपलोड करू शकता. ते जे ऑफिस आहे, हायकोर्टला गेल्याच्या नंतर हायकोर्टच्या 2nd फ्लोअरला ते ऑफिस आहे. तिकडे जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके. सो आता प्रॉपरली आपण स्टेप बाय स्टेप फिल करूया प्रॉपरली. ठीक आहे. तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीने विंडो दिसेल, ज्यामध्ये ऑनबोर्डिंग डिटेल्स म्हणजेच इथे पर्सनल डिटेल्स जे आपण पहिलं फिलअप केलेलं आहे, ते या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये दिसून जातील. म्हणजेच ऑनबोर्डिंग डिटेल्स म्हणजे ज्या पर्सनल डिटेल्स आपण फिलअप केल्या त्या दिसतील. पुढे एज्युकेशन डिटेल्स आपल्याला फिलअप करायचे आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर सक्सेस हे आपलं होणार आहे. सो पर्सनल डिटेलमध्ये जे मी नाव पहिलं दिलेलं आहे, ते तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. तुम्ही जे नाव दिलेलं आहे ते प्रॉपरली चेक करा, की बरोबर आहे का? जेंडर वगैरे, मॅरिटल स्टेटस, आधार नंबर या सर्व गोष्टी प्रॉपरली आहेत का ते तुम्हाला चेक करायचं आहे. ते ऑलरेडी आपण फिलअप केलेले आहेत. तेच तुम्हाला इथे प्रिव्ह्यू करून दिसत आहे. ओके. नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये हे असणार आहे, की डेट ऑफ बर्थ जे आपण दिलेलं आहे ते प्रॉपरली आहे का? ते एकदा प्रॉपरली चेक करा. 2025-26च्या पास आउट आहे ते प्रॉपरली चेक करा. मोबाईल नंबर, ईमेल आयडी जे आपण फिलअप केलेला आहे, पिन कोड. ओके. सिटिझनशिप डिटेल्स, आर यू सिटिझन ऑफ इंडिया? येस आहे. आणि एस-एस-सी सर्टिफिकेट जे आपण बर्थ आयडी प्रूफसाठी पहिलंच आपण अपलोड केलेलं आहे. ते सर्व डिटेल्स तुम्हाला परत एकदा दिसतात, जेणेकरून प्रॉपरली तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता आणि काही चेंजेस असतील तर चेंजेस करा. नसेल तर डायरेक्टली पुढे आपल्याला जायचं आहे. त्यामध्ये स्टेप 1 मध्ये तर सिटिझनशिप डिटेल्समध्ये आपण येस केलेलं आहे. एस-एस-सी सर्टिफिकेट आपण टाकलेलं आहे प्रॉपरली, जे की आपण प्रिव्ह्यू बघत आहोत. आणि प्रिव्ह्यूमध्ये इथे तुमचं नाव प्रॉपरली बघा, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का बघा आणि जेंडर हे प्रॉपरली आहे का ते एकदा प्रॉपरली चेक करा. त्यानंतर मग पर्सनल डिटेल्स यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो दिसणार आहे. डॉक्युमेंट डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे फुल नेम ॲज पर डॉक्युमेंट, लास्ट नेम, फर्स्ट नेम अँड फादर्स नेम. हे इथं प्रॉपरली आहे का तुमचं? ते प्रॉपरली चेक करा. असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉपरली. ऑल डॉक्युमेंट्स ऑन द सेम नेम ॲज अबोव्ह. सर्व डॉक्युमेंट्सवर सेम नेम आहे. येस करा इथे किंवा ऑलरेडी येस असेल तिथे. मराठी डिटेल्समध्ये तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. मराठीमध्ये दिसेल. फर्स्ट नेम टाका, मराठीमध्ये दिसेल. कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला यामध्ये मी दाखवतोय. म्हणजेच काय, ते लास्ट नेम तुम्ही लिहिलेलं आहे. जे मराठीमध्ये ते तुम्हाला इथे दिसेल. काही सिक्युरिटी रिझनमुळे हे मी हाईड केलेलं आहे. ओके. फर्स्ट नेम इथे लिहिलेलं आहे मराठीमध्ये ते तुम्हाला दिसेल. फादर नेम इथे मराठीमध्ये लिहिलेलं आहे ते दिसेल. मदर्स नेम इथे लिहिलेलं आहे मराठीमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके. त्यानंतर मग तुमचा ॲड्रेस, नेटिव्ह ॲड्रेस म्हणजे गावचा ॲड्रेस जो असेल तुमचा तो टाकू शकता किंवा तुम्ही जर इथेच जर कुठे राहत असाल, एखाद्या विद्यार्थ्याचं कल्याणमध्येच बॉर्न आहे, कल्याणमध्येच राहत आहेत, कल्याणच गाव आहे, तर तुम्हाला हे कल्याणचं ॲड्रेस जो ॲज इट इज आहे तुम्ही टाकू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं समजा दुसरं इथे तुम्ही राहताय आणि तुमचं गाव वगैरे दुसरं आहे, तर इथे तुम्ही टाकू शकता. ओके. बर्थ प्लेस कुठे तुमचा जन्म झाला, तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे.
ठीक आहे. मला सांगितलं बर्थ प्लेस कल्याण तुम्ही टाकलेलं आहे, ते टाकायचं आहे. प्रॅक्टिस डिटेल्स तर प्रॅक्टिस कुठे करणार आहात तुम्ही, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. कल्याणमध्ये करत असाल, ठाण्यामध्ये करत असेल, तुमच्या ॲज पर ॲड्रेसनुसार, तुमच्या सिटीनुसार तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार तुमची जनरल कॅटेगरी आहे का, ओ-बी-सी आहे का, एस-सी-एस-टी आहे का, ते प्रॉपरली तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे या विद्यार्थ्याची जनरल आहे, तर जनरल कॅटेगरी सिलेक्ट केलेला आहे. डिसेबिलिटी येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. आर यू करंटली एम्प्लॉईड? जर एम्प्लॉयी असाल तर येस करा. मग एम्प्लॉयरची जी काही डिटेल्स असेल ते तुम्हाला यामध्ये दिसेल. म्हणजेच काय करंट कंपनी, ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करत आहात त्या कंपनीचं नाव टाका. डेट ऑफ जॉइनिंग यामध्ये टाका. इथे तुम्हाला डेट, मंथ, इयर दिलेलं आहे. पोझिशन कोणती आहे ते टाका इथे आणि विल यू रिझाइन आफ्टर रिसिव्हिंग सनद. सो तुम्हाला रिझाइन भेटल्याच्या म्हणजे तुम्हाला सनद भेटल्याच्या नंतर तुम्ही रिझाइन देणार आहात का? ते येस करा. ओके. नसेल ते तर नो करा. पण जर तुम्ही ॲडव्होकेट्स बनणार आहात, ऑलरेडी बनलेले आहात समजा किंवा जे बनण्यासाठी तुम्ही आता फॉर्म फिलिंग करत आहात. जर तुम्हाला ही सनद पाहिजे असेल, तर तुम्हाला इथे येस करावं लागेल. ओके. आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली जे काही जॉब आहे तो तुम्हाला सोडावा लागणार आहे. ओके. आता इथे माझं नो आहे, तर इथे नो करत आहे मी. ओके. कारण की नो म्हणजे इथे येस असेल तर येस करा. पण आता आर यू करंटली एम्प्लॉयी इथे मी नो आहे म्हणून नो सिलेक्ट करत आहे. बाकी तुम्ही जर असाल इथे जॉब वगैरे करत असाल, तर या डिटेल्स फिल करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता इथे मी जॉब करत नाही, तर समजा इथे नो सिलेक्ट केलेला आहे मी. ओके. आर यू प्रिव्हियसली एम्प्लॉईड? आता एखादा विद्यार्थी प्रिव्हियस जॉब करत असेल आणि त्यांनी सोडला असेल, म्हणजे प्रॉपरली सोडला असेल, रिलिव्हिंग लेटर त्यांच्याकडे असेल, तर इथे रिटायरमेंट रिझन येते, पण इथे रिलिव्हिंग लेटरला सिलेक्ट करा. ओके. कारण ज्या विद्यार्थ्यांचं जॉब सोडल्याच्या नंतर रिलिव्हिंग लेटर तुमच्याकडे असेल तर रिलिव्हिंग लेटरला सिलेक्ट करा. पार्टनरशिप रिटायरमेंट फॉर्म असेल, बिझनेस क्लोजर लेटर असेल, रिटायरमेंट आफ्टर 6 मंथ असं काही असेल, हे सर्व तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन तुमच्या पद्धतीने असेल ते सिलेक्ट करा. एखादा विद्यार्थी आता हा विद्यार्थ्याने जॉब करत होता एका कंपनीमध्ये, त्याने तिकडून जॉब सोडला आणि त्याच्याकडे आता रिलिव्हिंग लेटर आहे. तो इथे रिलिव्हिंग लेटर इथे सिलेक्ट करेल तो आणि नंतरला पुढे मग इथे जे तुम्ही रिलिव्हिंग लेटर सिलेक्ट केलेलं आहे. मग डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला रिलिव्हिंग लेटर अपलोड करायला येणार आहे. ओके. मग तो रिलिव्हिंग लेटर तुम्हाला ट्रू कॉपी करून घ्यायची आहे. ओके. असं नाही की रिलिव्हिंग लेटर जर आहे, तर मग ट्रू कॉपी करायची गरज नाहीये ना, तर असं नाही. ट्रू कॉपी करण्याची गरज आहे. ओके. अपॉइंटमेंट लेटर असेल किंवा तुमचं रिलिव्हिंग लेटर असेल, तर सर्व डॉक्युमेंट जे तुम्ही इथे अपलोड करणार आहात, ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट्सवर तुम्हाला ट्रू कॉपी करणं गरजेचं आहे. आता इथे प्रिव्हियसली मी एम्प्लॉयी नव्हतो म्हणून मी नो केलं इथे. ठीक आहे. इज देअर पोलिस केस अगेन्स्ट हिम? जर पोलिस केस आहे तर येस करा. मग इथे कोर्ट असेल, कोणता कोर्ट आहे, एफ-आय-आर नंबर आहे, केस नंबर आहे, सेशन केस, सेक्शन कोणता आहे, करंट केस, तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, कोर्टमध्ये आहे, बेल आहे, इश्युअन्स प्रोसेस आहे, फ्रेमिंग ऑफ चार्जेस, हिअरिंग फॉर फायनल आर्ग्युमेंट किंवा जजमेंटमध्ये कोणत्या स्टेजमध्ये आहे ते टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुमचं पोलीस केस तुमच्यावर असेल तर. खूप विद्यार्थी विचारत होते, की सर यासाठी काय करावं लागणार आहे? तर यासाठी तुम्हाला जो कोर्ट आहे, त्या कोर्टचं नाव टाका, एफ-आय-आर नंबर टाका, केस नंबर टाका, सेक्शन्स कोणता आहे, लागलेले आहेत तुमच्यावरती ते टाका आणि करंट केसची स्टेज काय आहे. ओके. ते तुम्हाला यामध्ये टाकणं गरजेचं आहे. आता यामध्ये केस नाहीये ह्या विद्यार्थ्याला, तिथे नो टाकलेला आहे. तर नो केल्याच्या नंतर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन असणार आहे. मग आता पुढची डिटेल जी आहे, एज्युकेशन डिटेल्स हे तुम्हाला फिल करायचे आहे. त्यासाठी एज्युकेशन डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला एज्युकेशन डिटेलची यामध्ये इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन यामध्ये दिसून येईल. त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांचं झालं असेल तर ॲड पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स यामध्ये सिलेक्ट करा. मग कोर्स तुमचा एम-ए असेल, एम-एस-सी असेल, एम-कॉम असेल, एम-बी-ए असेल, जे काही तुमचा कोर्स असेल तो सिलेक्ट करा. इयर जो काही आहे तो टाका. मार्क्स ऑब्टेन म्हणजे काय? किती मार्क्स तुम्हाला पडले? आता मला इथे 700 पैकी इथे 600 मार्क पडले. तर इथे मी 600 मार्क टाकेन. ओके. आणि आउट ऑफ मार्कचे इथे 700 इथे टाकेन. ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं, तर तुम्हाला इथे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून देतील. ओके. जर पोस्ट ग्रॅज्युएशन टाकायचं नाहीये, तर मग इथे सिम्पली डिलीट करा. पोस्ट ग्रॅज्युएशन टाकू नका. जर तुम्हाला टाकायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे पी त्या विद्यार्थ्यांनी नक्की टाका. कारण की जेव्हा तुमचं सर्टिफिकेट जेव्हा येणार आहे, त्यावरती प्रॉपरली डिग्री वगैरे मेन्शन केलेली असते. सो त्या सर्टिफिकेटचा सनदसाठी अप्लाय
प्रॉपरली डॉक्युमेंट जर असतील, पीजी झाले असेल, नक्की यामध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करा. नसेल तर मग एल-एल-बीचे जे डिटेल्स आहेत त्या तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत. आता एल-एल-बी डिटेल्समध्ये डिग्री टाइपमध्ये एल-एल-बी आलेला आहे. अटेंडन्स टाइप म्हणजे काय? तुम्ही रेग्युलर कॉलेज करत होता का? प्रायव्हेट अटेंडन्स, तर इथं आम्ही रेग्युलर कॉलेज करत होतो, तर रेग्युलर अटेंडन्स यावरती सिलेक्ट करायचे. एल-एल-बी लँग्वेज. आता एल-एल-बी लँग्वेज म्हणजे काय? ते एल-एल-बी तुम्ही इंग्लिशमध्ये दिलेले आहे का या कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही दिलेले आहे, ते याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. समजा आता एल-एल-बी मी इंग्लिशमध्ये दिलेली आहे, तर इंग्लिश इथे सिलेक्ट केलं. काही लोकांनी उर्दूमध्ये, गुजराती भाषेमध्ये दिले असेल, पंजाबी भाषेमध्ये दिले असेल, तेलुगू, उर्दू जे काही भाषेमध्ये दिलं असेल, तिथे सिलेक्ट करा. ओके. आता मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ते इंग्लिश इथे सिलेक्ट केलेलं आहे. तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे? आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड. इथं म्हणजे महाराष्ट्र आहे, तर मी महाराष्ट्र इथे सिलेक्ट केलं. युनिव्हर्सिटी कोणती होती? ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट केला. आता माझी युनिव्हर्सिटी मुंबईची होती, तर त्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मला तिथे सिलेक्ट करावं लागेल. आता इथे मुंबई युनिव्हर्सिटी थोडंसं तुम्हाला शोधण्यासाठी थोडंसं टाईम लागेल. पण इथे जर एम-यू-एम जर आपण टाकलं मुंबई, तर इथे आलेली आहे बघा मुंबई युनिव्हर्सिटी. कॉलेज स्टेट महाराष्ट्र आहे, कारण की मुंबई युनिव्हर्सिटी आहे, तर महाराष्ट्राच इथे टाकायचं आहे. कॉलेज नेम, तर कॉलेज कोणतं होतं? तर समजा माझं व्ही-पी-एम टी-एम-सी लॉ कॉलेज होतं. समजा इथे व्ही-पी-एम नाही आलं, तर विद्या प्रसारक मंडळ टाकून बघा. तुम्हाला ते नक्की या कॉलेज तुम्हाला इथे भेटून जाईल. ओके. सो विद्या प्रसारक मंडळ जिथे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो कॉलेज असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके. आता जर आपण बघितलं जे काही कॉलेजेस आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानुसार तुम्ही पुढे जायचं आहे. ते झाल्याच्या नंतर एल-एल-बी डिग्री डिटेल्स. एल-एल-बी डिग्री म्हणजे काय? किती वर्षाचा प्रोग्राम असतो? एल-एल-बी 5 इयर असेल तर 5 वर्षाचा, एल-एल-बी 3 इयर असेल तर 3 वर्षाचा. सो इथे 3 इयर सिलेक्ट करायचे. एल-एल-बी सेमिस्टर मार्कशीट ऑनलाईन आहे की ऑफलाईन? खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये कन्फ्युजन आहे, की मार्कशीट लास्ट सेमिस्टर हे तुम्ही ऑफलाईन तुम्हाला भेटलेलं आहे का मार्कशीट? नाही, तर इथे ऑनलाईन सिलेक्ट करायचं आहे. काही विद्यार्थ्यांचा आता फॉर्म जर भरत असेल, तर खूप विद्यार्थ्यांचं रिझल्ट हे ऑफलाईन भेटलेलं आहे. लास्ट सेमिस्टर मार्कशीट. हे ऑनलाईन भेटलेलं असेल, तर ऑनलाईनचा रिझल्ट टाका. ऑफलाईन तुम्हाला भेटले असेल, तर ऑफलाईन सिलेक्ट करा. नॉर्मली ऑनलाईन खूप विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे, कारण की जेव्हा रिझल्ट लागला, त्याची जी पी-डी-एफ आहे, ती तुम्ही प्रिंट आउट केलेली आहे. त्याच्यावरती ट्रू कॉपी केलेला आहे, म्हणजे ही ऑनलाईन आहे. ओके. समजा ऑफलाईन जर तुम्हाला भेटला असेल, मार्कशीट तुमच्या हातामध्ये असेल, जे काही मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, तर इथे ऑफलाईन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ओके. सध्या मी ऑनलाईन केलेलं आहे. मला मार्कशीट भेटली नाही म्हणून. ओके. सो याच्यामध्ये डिग्री डिटेल्समध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. सर यामध्ये कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. आता एल-एल-बी डिग्री डिटेल्स, सेमिस्टर डिटेल्स यामध्ये सेमिस्टर 1 आहे. ओके. 2023 पासून तुमचं चालू झालेलं आहे हा वर्ष. मग 2023 इथे सिलेक्ट करा. सेमिस्टर 1चं तुम्हाला काय टाकायचं सीट नंबर किंवा रोल नंबर. ओके. तर इथे रोल नंबर आहे, सीट नंबर आहे, तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. सेमिस्टर 1 मार्क्स ऑब्टेन. आता ज्या सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला 500 मार्काचा पेपर असेल, तर 500 पैकी तुम्हाला किती पडले? तर इथे तुम्हाला ते 500 पैकी इथे मार्क्स टाकायचे आहेत आणि इथे 500 तुम्हाला आउट ऑफ मार्क्स लिहायचे आहेत. आता तुमच्या मार्कशीटवर सेमिस्टर 1चं प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज डिफरंट असेल, तर तुमचे मार्क्स सुद्धा हे डिफरंट असतील. मुंबई युनिव्हर्सिटीचं जे असेल ते तुम्ही टाका. अदर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांचं कसं आहे, त्या पद्धतीने मार्क्स किती पडलेत तुम्हाला ते टाकायचं आहे आणि आउट ऑफ मार्क म्हणजे कितीपैकी तुमचे पेपर्स होते, त्यापैकी तुम्हाला टाकायचं आहे आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली ते कॅल्क्युलेट होऊन जाईल. काही विद्यार्थ्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेटनुसार म्हणजे सी-जी-पी-ए मध्येच मार्कशीट आहे. त्या विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन करावं लागणार आहे मार्क्समध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला हे मार्क्स प्रॉपरली तुम्हाला टाकायला जमणार आहेत. ओके. तशाच पद्धतीने सेम सेमिस्टर 2चं 2024 किंवा इथे 2023 येईल. सेमिस्टर 2 ज्या इयरमध्ये तुमची एक्झाम झालेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं आहे. समजा इथे 2023 ते 24 टाकलं. सेमिस्टर 2चं इथे सीट नंबर आहे. मार्क्स किती होते ते टाका. मार्क्स कितीपैकी होतं पेपर तो टाका इथे 500 पैकी वगैरे. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाईल. सेमिस्टर 3rd मध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे? 2025
ते प्रॉपरली मार्क्स फिलिंग करा. सेमिस्टर 4 मध्ये समजा इथे 2025 आहे, तर ते सिलेक्ट करा. ओके. इथे नॉर्मली तुम्हाला जे इयर असेल ते प्रॉपरली तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. जो इयर तुम्हाला दिसेल तो इयर प्रॉपरली टाका आणि त्यानुसारच तुम्हाला प्रॉपरली फिल इन द ब्लँक्स जे काही आहे ते प्रॉपरली फिल करायचं आहे. सो नॉर्मली अशा पद्धतीने 2023, 24 आणि 26 आता इथे 25 यायला पाहिजे, इथे 25 ओके. तर या पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहेत. म्हणजे काय, जो तुमचा सेमिस्टर 1 कधी झालेला आहे, ते तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत. काही विद्यार्थ्यांना यामध्ये केटी समजा लागलेली असेल, त्या विद्यार्थ्यांनी इयर बघा पासिंगचा, तो तुम्ही प्रॉपरली इथे टाका. त्या पद्धतीने मार्क्स, सीट नंबर, मार्क्स हे टाका आणि इथे टोटल मार्क्स प्लस आउट ऑफ मार्क्स हे सर्वांचे टोटल करून इथे तुम्हाला पर्सेंटेज येऊन जातील. ओके. कशा पद्धतीने करायचंय ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएशन टाइप म्हणजे काय? एखाद्या विद्यार्थ्याचं टी-वाय बी-कॉम झालं असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं बी-ए झालं असेल, एखाद्या विद्यार्थी बी-एम-एस झालं असेल. जे तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे ते तुम्हाला टाकायचं म्हणजे ग्रॅज्युएशन टाइपमध्ये इयर वाईज तुमचं झालेलं आहे की सेमिस्टर वाईज झालेलं आहे, ते तुम्हाला टाकायचं. तर माझं समजा इयर वाईज झालेलं आहे, तर इयर वाईज सिलेक्ट करेन आणि ग्रॅज्युएशन कोर्समध्ये समजा माझं बी-कॉम झालेलं आहे. ओके. तर बी-कॉम इथे सिलेक्ट करा आणि बी-कॉम एल-एल-बी या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ग्रॅज्युएशन ड्युरेशन त्याचा कितीचा वर्षाचा असतो? 3 वर्षाचाच तो असतो. तो पण एल-एल-बी ग्रॅज्युएशन जर आपण बघितलं 3 वर्षाचाच असतो. ओके. ग्रॅज्युएशन स्टेट कोणता आहे? ज्या स्टेटमधून तुम्ही केलेलं आहात, त्या स्टेटचं टाकायचं. आता माझं महाराष्ट्रहून झालं म्हणून महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. ग्रॅज्युएशन टाइपमध्ये मार्क्स लिस्ट अपलोड करू शकता म्हणजे मार्कशीट वगैरे आहे. सर्टिफिकेट छोटी जी सर्टिफिकेट असते ती ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट ती तुम्ही अपलोड करायची आहे. इथे जे सिलेक्ट करताय ते डॉक्युमेंट्स तिकडे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. ओके. आता ग्रॅज्युएशन डिटेल्स जसं आपलं 3 वर्षाचं आहे, तर इयर 1 कधी होता समजा कधी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तो इयर तुम्ही यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. आता ग्रॅज्युएशन इयर 2000 म्हणजे एफ-वाय जो काही असेल, एस-वाय असेल, टी-वाय असेल, तर जो काही इयर असेल तो प्रॉपरली इथे मेन्शन करा. सीट नंबर टाका. सेम इथे पण सेम ॲप्लिकेबल जे मार्क्स ऑब्टेन आहेत, जे मार्क्स तुम्हाला भेटलेले आहेत, ते यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. म्हणजे समजा मला इथे 350 मार्क्स पडले आउट ऑफ 700 तर मग इथे तुम्हाला त्या पद्धतीने मार्क्स टाकायचे आहेत. सेम इयरमध्ये कोणत्या इयरमध्ये तुमचं 14वी झालेलं आहे, ओके. ते इथे 14वीचं इयर टाकायचं आहे. रोल नंबर किंवा सीट नंबर टाका. कितीपैकी मार्क्स पडले तुम्हाला ते टाका. किती पैकी होते आउट ऑफ मार्क्स ते टाका आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल. आणि कधी तुमचं ग्रॅज्युएशन झालं? ग्रॅज्युएशन, टी-वाय, बी-कॉम, बी-ए हे मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी इथे क्लिक करत आहे. पण हा जो इयर असेल हा डेफिनेटली तुमचा डिफरंट असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं असेल तो इयर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके. सो याच्यामध्ये सीट नंबर टाकायचा आहे. मार्क्स कितीपैकी पडले, कितीपैकी होते आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल. मग इथे तुमचे मार्क्स प्रॉपरली ॲग्रीगेट पर्सेंटेज हे तुम्हाला यामध्ये भेटून जातील. एच-एस-सी डिटेल्समध्ये कितीपैकी मार्क्स होते. समजा मला इथे 350 मार्क्स पडले आणि कितीपैकी पेपर होता, तर इथे 650 पैकी पेपर होता माझा. मग मला इथे हे पर्सेंटेज माझे आलेले आहेत. हे पर्सेंटेज प्रॉपरली तुमच्या मार्कशीटवर सुद्धा चेक करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना ए-आय-बी डिटेल्स आता ए-आय-बी तुम्ही दिलेली आहे का? तर येस, तर येस करा. नसेल दिली असेल तर नो करा. ज्या विद्यार्थ्यांनी येस केलेला आहे, मग त्या विद्यार्थ्यांना इयर कोणत्या इयरमध्ये दिलेले आहे? तर मी 2026 मध्ये दिली. ए-आय एक्झामची इथे काय टाकायचंय? ए-आय-बी 21 कारण की 21च एक्झाम झालेली आहे. 22 नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये असणार आहे. रोल नंबर जो आहे तुमचा हॉल तिकीटवर किंवा ॲडमिट कार्डवर किंवा रिझल्टवर जो रोल नंबर असेल तो टाकायचा आहे तुम्हाला. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो ए-आय-बीचा आता रिझल्ट लागलेला आहे. त्यावरती ॲप्लिकेशन नंबर हाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे. रिझल्ट स्टेटसमध्ये तुम्ही फेल आहात का? या पास विथ हेल्ड अंडरटेकिंग असं येत आहे. तर आपलं पास आहे आपण आणि अंडरटेकिंग असं येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-बी एक्झाम दिलेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, त्याने अगोदर फॉर्म भरलेला नव्हता, ते आता फॉर्म भरत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी पास, अंडरटेकिंग विथ हेल्ड असं केलं पाहिजे. ओके.
ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी सनद आलेली आहे असे विद्यार्थी बोलतील, सर हे तर आम्हाला फिलअप केलेलं आहे, तर आम्ही तिथे नो टाकलेला आहे. ओके. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुमचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट लागल्याच्या नंतर जिथून तुम्ही प्रिंट करता ते प्रिंटच्या बाजूलाच ऑप्शन आहे एनरोलमेंट अपलोड, त्यावरती क्लिक करा आणि वरती डिटेल्स तुम्हाला फिलअप करायला येईल AIB डिटेल्सचं. पास झाला असेल तर पूर्ण डिटेल्स फिलअप करा. त्यानंतर खालती जे डिटेल्स असणार आहे त्यामध्ये बार काउन्सिल ऑफ सनदसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे COP साठी. तर ती नॉर्मली सनद ज्या विद्यार्थ्यांना आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली ती फिलअप करायची. त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ते प्रॉपरली एकदा तुम्ही बघायचं आहे. ओके. आता यामध्ये या विद्यार्थ्यांनी समजा AIB नाही दिलेली आहे म्हणून इथे मी नो केलेला आहे. हा विद्यार्थी 2000 म्हणजे 22 AIB 22 नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणार आहे. त्यासाठी अपीअर करणार आहे. आणि जे अपीअर झालेले आहेत, जे पास आउट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी यस करायचं आहे. मग आता डॉक्युमेंट्स यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. या सेक्शनवरती आपण आलेलो आहोत. आतापर्यंत आपण आउटबोर्डिंग डिटेल्स हे बघितलेलं आहे. पर्सनल डिटेल्स आपण फिलअप केलेला आहेत. एज्युकेशन डिटेल्स हे आपण फिलअप केलेलं आहे. आता जो लास्ट ऑप्शन जो येत आहे डॉक्युमेंट्स 4 टॅब, यामध्ये डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. पर्सनल डॉक्युमेंट्स फर्स्ट टॅब आहे. यामध्ये तुमचा फोटो तुम्हाला यामध्ये अपलोड करायचा आहे. तुमचा फोटो असेल तो प्रॉपरली यामध्ये अपलोड करा. सिग्नेचरला इथे क्लिक करा. सिग्नेचर तुम्हाला प्रॉपरली अपलोड करायचे आहे. आधार कार्ड हा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. बर्थ आयडी प्रूफ जसे की तिकडे तुम्ही SSC सर्टिफिकेट दिलेला आहे, तो सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट अशापैकी एनी वन डॉक्युमेंट तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. आता मेन जो इम्पॉर्टंट आहे की हा फॉर्मॅट एज अफिडेव्हिट, पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि नंतरला LLB चे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. ओके. यामध्ये तुम्हाला आता मी सांगत आहे स्टेप बाय स्टेप. ओके. एज अफिडेव्हिट. आता एज अफिडेव्हिटचा फॉर्मॅट कसा आहे तो एकदा तुम्हाला यामध्ये मी दाखवतो. सो हा जो आहे एज अफिडेव्हिटचा फॉर्मॅट, याची PDF तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला पाठवून देईन, टेलिग्राम चॅनलला सुद्धा पाठवून देईन. हा आहे एज अफिडेव्हिट. आता हा जो ड्राफ्ट आहे हा तुम्ही एकत्र बनवू शकता, जे सांगत आहे पूर्ण एकत्र बनवू शकता किंवा लेजर पेज जो आहे त्यावरती सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा एज अफिडेव्हिट वेगळं, पोलीस व्हेरिफिकेशन डिफरंट. त्यानंतर जर आपण बघितलं ऑनलाईन मार्कशीटसाठी खूप विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल नाही आहे म्हणून ते ऑनलाईन मार्कशीट देत आहेत 6 सेमिस्टरचं, तर त्याचं सुद्धा वेगळं या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पण मी स्वतः काय केलेलं ते तुम्हाला सांगेन मी. मी स्वतः नॉर्मली एकत्रच सर्व गोष्टी केलेल्या. ठीक आहे. याच्यामध्ये अफिडेव्हिट अशा पद्धतीने लिहिलं असेल, तुमचं नाव इथे लिहा, एज लिहा, ऍड्रेस तुमचा प्रॉपरली लिहा. ज्या विद्यार्थ्यांचं पोलीस क्रिमिनल केस काही नाहीये त्या विद्यार्थ्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन हेच ठेवा अशाच पद्धतीने. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं अबाव 26 इयर ओल्ड, जे विद्यार्थी 26 वर्षापेक्षा जास्त आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथे प्रॉपरली मेन्शन करा. SSC कधी झाली, HSC कधी झाली, ग्रॅज्युएशन कधी झालं, LLB चं कधी पास आउट झालं ते लिहा. आणि खालती जर तुम्ही जॉब करत असाल तर खालती एक लाईन येईल की तुम्ही कुठे जॉब करत आहात ते प्रॉपरली तुम्हाला तिथे लिहावं लागेल. ओके. किंवा काही विद्यार्थ्यांनी रेझिग्नेशन दिलं असेल, त्यांच्याकडे रिलिव्हिंग लेटर असेल, तर खालती तुम्ही लिहू शकता की मी याच कंपनीमध्ये कामाला होतो, एवढा वर्ष होतो आणि आता त्यामधून मी रेझिग्नेशन म्हणजेच रिलिव्हिंग म्हणजे तिथून सोडलेलं आहे. यामध्ये तुम्ही अबाउट 26 इयर ओल्ड यामध्येच तुम्हाला चेंजेस करावे लागतात. काही विद्यार्थी इथे जॉब वगैरे करत असतात किंवा करत नाहीत, तर तुम्हाला इथे एक लाईन एक्स्ट्रा वाढवावी लागणार आहे. ठीक आहे. पर्सन हू आर सबमिटेड ऑनलाईन मार्कशीट, ज्या विद्यार्थी ऑनलाईन मार्कशीट अपलोड करत आहेत आणि त्याच्याबरोबर ट्रू कॉपी लागणार आहे, म्हणजे ऑनलाईन मार्कशीट तुम्ही करत आहात ते तुम्हाला ट्रू कॉपी करून सर्व डॉक्युमेंट जे काही ट्रू कॉपी करून ते तुम्हाला फॉरवर्ड करायचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट आहे की मी जेव्हा नवीन ही वर्ड फाईल बनवेन त्याच्यामध्ये हे AIB 19 आहे ते इथे 21 पाहिजे. हे जे मिस्टेक आहे ते तुम्हाला चेंजेस करून मी PDF पाठवून देतो टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला.
ओके. सो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्कशीट ही ऑफलाईन म्हणजेच ओरिजिनल भेटली नसेल एल-एल-बी 6 सेमिस्टरची, त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्मॅट बनवायचा आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन आता भेटली असेल सर्टिफिकेट, तर मग ऑनलाईन मार्कशीट चा टॅब जो आहे, तो तुम्हाला बनवायची गरज नाही. फक्त एवढं करा, की ह्या ए-आय-बीचं तुम्ही दिलेलं आहे. ओके. बेसिस ऑन द जे काही मार्कशीट आहे, ते तुम्ही प्रॉपरली करू शकता. सो हा फॉर्मॅट नॉर्मली ठेवा तुम्ही आणि ज्याच्यामध्ये हे चेंजेस आहेत 21चं, ते मी चेंजेस तुम्हाला करून देतो. ठीक आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर एखादा विद्यार्थी जॉब करत आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? ओके. असे सुद्धा खूप डाउट्स होते. ठीक आहे. जर आता पोलिस स्टेशन जर आपण बघितलं, एकदा पोलिस व्हेरिफिकेशन ते तुम्हाला सांगतो मी. एखाद्या विद्यार्थ्याचं केस असेल त्याच्यावरती, तर हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट तुम्हाला भरणं गरजेचं आहे. एफ-आय-आर नंबर, अंडर सेक्शन कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, कोर्ट केस नंबर काय, नेम ऑफ द कोणता कोर्ट आहे, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं कोर्ट केस चालू असेल तर. ओके. त्यानंतर हा जो फॉर्मॅट आहे एज 26 इयर ओल्डचा आणि खालती मी तुम्हाला बोलत होतो, की टिल टुडे आय हॅव नॉट सर्व्ह एनीवेअर ऑर एंगेज इन एनी ट्रेड, बिझनेस ऑर प्रोफेशनल. आय वॉज डिपेंडेंट ऑन माय फादर, मदर, हसबँड आणि ब्रदर. सो जे विद्यार्थी जॉब करत नसतील, ते विद्यार्थी ही लाईन लिहायचं आहे. जे विद्यार्थी जॉब करत असतील, त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण एक्सपिरियन्स टाकायचा आहे तुमचा. कधीपर्यंत तुम्ही करत होता, तशा पद्धतीने. नेम चेंज असेल, तर हा तुम्हाला फॉर्मॅट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्सनलचं इथे आता 22चं आहे, तर 21चं मी तुम्हाला यामध्ये ॲड करून देईन. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी जॉब करत होते इन अ सर्व्हिस ॲज पर सुप्रीम कोर्ट ऑर्डर, आय एम करंटली वर्किंग जर करत असेल, तर वर्किंग ॲट जो काही आहे ते टाका आणि विदिन 6 मंथ नंतर तुम्ही ते जॉब सोडणार आहे, याचं सुद्धा यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रॉब्लेम येत होता, की सर आता हे सर्व ड्राफ्ट मी बनवतोय. कसं मग पुढे करणार? तर हे ड्राफ्ट बनवल्याच्या नंतर तुम्हाला एक कोणत्याही कोर्टमध्ये जावा, जे नोटरी करतात. नोटरी ॲडव्होकेट बघा, नॉर्मल ॲडव्होकेट हा डिफरंट आणि जे नोटराइज ॲडव्होकेट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे नोटरी करून घ्यायचं आहे. ओके. नोटरी केल्याच्या नंतर ओके, आता त्या ॲडव्होकेटकडून तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत एज्युकेशन ते सुद्धा नोटरी ट्रू कॉपी करून घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण काही स्टुडंट काय करतात, की कॉलेजमधून सुद्धा जे काही ट्रू कॉपी करून घेतात आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट जे बनवायचे आहेत, ते नॉर्मली ॲडव्होकेट्स जे नोटराइज आहेत, त्याकडून बनवून घेतात. तेही चालतं. मी काय केलेलं ते तुम्हाला सांगतो. मी एज्युकेशनचे जे काही मार्कशीट होत्या, त्या सर्व मार्कशीट विथ आधार कार्ड असेल, त्या सर्व मार्कशीट मी प्रिन्सिपल मॅमकडून ट्रू कॉपी करून घेतलेली होती आणि हे जे अफिडेव्हिट आहे, ते अफिडेव्हिट नॉर्मली मी नोटराइज जे आहेत त्यांच्याकडून अफिडेव्हिट करून घेतलेलं होतं. कारण की नोटरी तुम्हाला अफिडेव्हिट हे ॲडव्होकेट कडून करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना एकत्र बनवायचं आहे हे अफिडेव्हिट ते एकत्र बनवू शकता. ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. ओके. सो अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपरली तुम्ही फिलअप केल्याच्या नंतर प्रॉपरली त्याचं स्कॅनिंग करून प्रॉपरली त्याच्यावर ट्रू कॉपी केल्याच्या नंतर मग स्कॅनिंग करा आणि नंतरला वन बाय वन हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता दुसरा एज अफिडेव्हिट तुम्हाला सांगितलं मी, पोलीस व्हेरिफिकेशनचं पण सांगितलं. एक डॉक्युमेंट आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच गुड मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता हे 2 ॲडव्होकेट ज्यांचं 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत. इथं लिहिलं मोर दॅन 10 इयर्स प्रॅक्टिस जे ॲडव्होकेट्स आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवामध्ये ते ॲटलीस्ट तुम्ही त्याला 2 वर्षपर्यंत तुम्ही ॲटलीस्ट 2 वर्ष तुम्ही त्याला 2 वर्षापेक्षा जास्त असेल तरी चांगलं आहे. तुम्ही ओळखत आहात म्हणजे ही शुड हॅव नोन ॲप्लिकंट फॉर मोर दॅन 2 इयर्स. मग आता याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर याच्यामध्ये काय त्या ॲडव्होकेटचं इथे नाव येईल. ओके. कुठे राहतात तो त्यांचा ॲड्रेस इथे येईल. सर्टिफाय दॅट नेम ऑफ द ॲप्लिकंट म्हणजे तुमचं नाव इथे येईल कारण की तुम्हाला पाहिजे हे आणि मोर दॅन 2 इयर्स असेल किंवा 3 इयर्स असेल हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आणि डेट ऑफ दिस डे ऑफ इथे जे डेट आहे ते लिहायचं आहे. रजिस्ट्रेशन त्यांचा नंबर जो आहे तो लिहायचा आहे. डेट ऑफ एनरोलमेंट त्यांचं कधी झालेलं आहे ते लिहायचं आहे आणि इथे त्यांची सिग्नेचर येणार आहे, तुमची नाही. एवढं लक्षात ठेवा.
तुमची इथे सिग्नेचर नाही करायची आहे. जे ॲडव्होकेट्स तुम्हाला हे ओळखतात, जे तुम्हाला हे मॉरल कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवून देणार आहेत, त्यांची इथे सिग्नेचर तुम्हाला लागणार आहे. तशाच पद्धतीने सेकंड ॲडव्होकेटचं इथे नाव असलं पाहिजे, कुठे राहतात ते पाहिजे, तुमचं नाव इथं स्वतःचं पाहिजे, किती वर्षापासून ओळखतात हे इथं पाहिजे. इथे डेट ऑफ म्हणजे आजची डेट जी आहे ते टाका तुम्ही. सिग्नेचर ॲडव्होकेटचं इथं पाहिजे, त्यांचं लायसन्स नंबर आणि डेट ऑफ एनरोलमेंट त्यांनी कधी केलं हे तुम्हाला यामध्ये पाहिजे. आणि हे सुद्धा तुम्हाला स्कॅनिंग करून हे तुम्हाला कुठे अपलोड करायचं आहे, ते कॅरेक्टर सर्टिफिकेट इथे आहे, लिहिलेलं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. त्यानंतर हे झालं तुमचं अफिडेव्हिट्स वगैरे सर्व. त्यानंतर एल-एल-बी डॉक्युमेंटचं मग ऑनलाईन मार्कशीट अफिडेव्हिट, कारण की जे आपण मार्कशीट वगैरे बनवलेली आहे, ठीक आहे, ते ऑनलाईनचे मार्कशीट तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. म्हणजे ऑनलाईन मार्कशीट जो आपण ड्राफ्ट बनवलेला आहे फॉर्मॅटचा, तो ड्राफ्ट ते कुठे अपलोड करायचा आहे? एज अफिडेव्हिट इथं सेम ड्राफ्ट येईल, पोलीस व्हेरिफिकेशन सेम ड्राफ्ट येईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, गुड मॉरल सर्टिफिकेट तो इथे येईल आणि ऑनलाईन मार्कशीट अफिडेव्हिट तो फॉर्मॅट म्हणजे कोणता फॉर्मॅट? हा फॉर्मॅट. हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट ऑनलाईन मार्कशीटचा तो तिथे अपलोड इथे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर मग सेकंड आहे इथे डिग्री पासिंग सर्टिफिकेट. एल-एल-बीचं ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ऑफलाईन डॉक्युमेंट भेटलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्कशीट जी तुम्ही ट्रू कॉपी करून घेतलेली आहे, ती इथं अपलोड करा. सेम डॉक्युमेंट डिग्री सर्टिफिकेट इथं सुद्धा सेम डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता बघितलं आपण कालपासून नॉर्मली कॉलेजेसमध्ये मार्कशीट आलेल्या आहेत. डिग्री सर्टिफिकेट आलेलं आहे प्लस मार्कशीट आलेलं आहे. 2 डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये आलेले आहेत. जर तुम्हाला भेटलं असेल, तुम्ही काय करायचं आहे, डिग्री पासिंग सर्टिफिकेट जे आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, छोटी जी सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करायची आहे आणि डिग्री सर्टिफिकेटमध्ये मार्कशीट वगैरे आहे ते तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर मग तुमचं एल-एल-बीचं सेमिस्टर 1चं मार्कशीट असेल, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4, सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 हे जे मार्कशीट आहेत, हे तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे आहेत. ओके. सेमिस्टर 6 चे मार्कशीट जर आपण बघितली, तर तुमच्याकडे ऑनलाईन मार्कशीट असेल ती तुम्ही अपलोड करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर मग ग्रॅज्युएशनचे डिटेल्स यामध्ये सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट अपलोड करा. कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असेल ते सुद्धा करा और मार्क लिस्ट. सो इथे मार्कशीट सुद्धा अपलोड करू शकतो. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट छोटी तुमच्याकडे असते ती तुम्ही अपलोड करायची आहे. मार्कशीट 1 यामध्ये 1 इयरचं इथे टाका, सेकंड इयरचं एस-वायचं इथे टाका आणि टी-वायचं इथे टाकून द्यायचं आहे. म्हणजे एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय. त्यानंतर एच-एस-सी डॉक्युमेंटचं तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. मार्कशीट इथे लिहिलेलं आहे, तर मार्कशीट अपलोड करून द्या. अदर डॉक्युमेंट्समध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर इथे अपलोड काही करायचं आहे का? तर काही इथे करायचं नाहीये. ओके. इथे काही गरज नाहीये. तर ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-बी दिली असेल, त्या विद्यार्थ्यांना अजून एक टॅब आला असेल. ए-आय-बीचं जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे, ते ए-आय-बीचं जर इथे काही फॉर्मॅट तुम्हाला येत असेल, तर ते तुम्ही अपलोड करायचं आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड हे सर्व झाल्याच्या नंतर प्रॉपरली स्कॅनिंग करायचं आहे. जे ट्रू कॉपी तुम्ही करून घेणार आहात, तेच तुम्हाला प्रॉपरली तिकडे अपलोड करायचे आहेत इथे. इथे अपलोड केल्याच्या नंतर तेच डॉक्युमेंट तुम्हाला कुरिअरने पाठवू शकता किंवा तुम्ही स्वतः बार काउन्सिलमध्ये जाऊन तुम्ही प्रॉपरली तिकडे द्यायचं आहे. मग आता ए-आय-बीचा रिझल्ट पण आलेला आहे विद्यार्थ्यांचा. तर ए-आय-बीचं प्रिंट आउट काढा, त्याच्यावरती ट्रू कॉपी करा आणि तो सुद्धा सबमिट करायला जावं लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं मार्कशीट अजून आलेली नाहीये फायनल इयरची, आता समजा माझं फायनल मार्कशीट आलेली आहे, तर मी काय केलेलं आहे, 2 डॉक्युमेंट माझे पेंडिंग आहेत, कारण की मला सनद वगैरे आलेली आहे. तर माझ्याकडे 2 डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत. कोणते? तर ए-आय-बीचा रिझल्ट जो आलेला आहे तो आणि फायनल इयरची मार्कशीट आपण अजूनही दिलेली नाही. सो त्याचं मला आलेलं आहे. त्या 3 डॉक्युमेंटची मी प्रिंट आउट काढेन आणि कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल मॅमकडून या प्रिन्सिपल सरांकडून तिथे मी प्रॉपरली त्याच्यामध्ये ट्रू कॉपी करेन आणि नंतरला मग स्वतः मी व्हिजिट करेन हायकोर्टला, बॉम्बे हायकोर्टला व्हिजिट करेन, तिकडे डॉक्युमेंट सबमिट करेन. एखादा विद्यार्थी काय करेल, की डायरेक्टली ऑनलाईन म्हणजे कुरिअर सुद्धा करू शकतात. ओके. त्यानंतर मग पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर ₹750 जे काही पेमेंट आहे, ते तुम्हाला यामध्ये करायचं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली सक्सेस तुमचं फॉर्म फिलिंग प्रॉपरली फिलिंग केलेलं आहे, असं तुम्हाला तिकडे ऑप्शन येईल. प्लस मेलमध्ये पण तुम्हाला येईल, की तुम्ही प्रॉपरली रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे. ओके. ते केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, ते तुम्हाला आता मी सांगत
आहे. प्रॉपरली पेमेंट आणि या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. ओके. इथे पेमेंट वगैरे केलेलं आहे. जनरेशन म्हणजे काय? तर तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे, आफ्टर पेमेंट हा तुमचा एनरोलमेंट नंबर जनरेट होतो. तो कशा पद्धतीने दिसतो? हा तुमचा एनरोलमेंट फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली रेफरन्स नंबर आणि इथे जो एनरोलमेंट नंबर आहे, तो या पद्धतीने तुम्हाला मेल येतो, जो की नॉर्मली स्पॅममध्ये तुम्हाला चेक करायचा आहे. त्यासाठी हे तुम्हाला मी दाखवतोय प्रॉपरली, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली चेक कराल. ओके. सो या स्पॅम यामध्ये तुमचं हा मेल आलेला असतो, की एनरोलमेंट फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड आणि जो नंबर आहे तो इथे आलेला असतो. अशा पद्धतीने मेल येतो. ओके. ॲप्लिकेशन हॅज बीन असाइन टू ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर. जो ऑफिसर आहे तो असाइन केलेला आहे. त्याचं नाव आणि त्याचं नंबर तुम्हाला येतं. ठीक आहे. आणि विल रिव्ह्यू द डॉक्युमेंट सबमिटेड. वी विल बी नोटिफाय अप्रूव्हल ऑर एनी क्लॅरिफिकेशन रिक्वायर्ड विदिन नेक्स्ट 4 टू 5 वर्किंग डेज. म्हणजेच नेक्स्ट 4 टू 5 वर्किंग डेजमध्ये रिव्ह्यू करतात. काही त्यामध्ये प्रॉब्लेम असेल, कंप्लायन्स असेल, ते तुम्हाला डायरेक्टली कंप्लायन्स काही असेल ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला ते पाठवतात. नसेल तर डायरेक्ट अप्रूव्हल देतात. म्हणजे काय आता फर्स्ट हे झालं फॉर्म सबमिट. ओके. आता फ्रायडे 3 जुलैला इथे आपण बघितलं तर सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं फ्रायडे 3 जुलै आणि जर आपण नंतर बघितलं तर जुलै 13 जुलैला इथे सनद ॲप्लिकेशन हॅज बीन अप्रूव्ह हा सुद्धा मेसेज मला आलेला होता. म्हणजेच बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा डिअर काँग्रॅच्युलेशन वेलकम टू द नोबल प्रोफेशन अँड यामध्ये जे ॲड्रेस दिलेले आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचा ॲड्रेस दिलेला आहे. बाकीचे ॲड्रेस दिलेले आहेत. जे विद्यार्थी ज्या बार काउन्सिलमध्ये जिथून असतील तिकडे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तिकडे जावं लागणार आहे. सनद ॲप्लिकेशन हॅज बीन अप्रूव्ह च्या नंतर जर आपण बघितलं तर इथे जुलै 13 म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी 6:40 PM ला मला हे एनरोलमेंट अप्रूव्ह म्हणजेच एनरोलमेंट नंबर वगैरे आलेला आहे आणि एनरोलमेंट डेट जे आहे ते आलेलं आहे आणि ई सनद आयडेंटिटी कार्ड 24 टू 48 अवर्समध्ये तुम्हाला येऊन जाईल. ओके. सो त्याच दिवशी ज्या दिवशी तुमचं अप्रूव्ह झालेलं आहे त्याच दिवशी इव्हिनिंग पर्यंत तुम्हाला तुमचं एनरोलमेंट नंबर आणि एनरोलमेंट डेट हे तुम्हाला यामध्ये अप्रूव्ह काउन्सिल मास्टरकडून हे तुम्हाला येऊन जातं. ते आल्याच्या नंतर मग तुमचा ई आयडेंटिटी कार्ड आणि ई सनद हे जर आपण बघितलं तर मला हे 14 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता हा आलेला होता. म्हणजेच जुलै 14 जुलैला हा आलेला होता. ई सनद अँड ई आयडेंटिटी कार्ड हे जनरेट झालेले आहेत. तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे ई सनद आणि ई आयडेंटिटी कार्ड. ओके. हे आल्याच्या नंतर 14 डेजमध्ये म्हणजेच जर आपण बघितलं ई सनद आणि ह्या गोष्टी आल्याच्या नंतर तुम्हाला पहिलंच एक फॉर्म येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये याच्या अगोदर तुम्हाला एक फॉर्म येतो. तो फॉर्म घेऊन जो आता आपण फिलअप केलेला आहे तो घेऊन 14 डेजच्या अगोदर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहात, ट्रू कॉपी जे तुम्ही ट्रू कॉपी करून अपलोड केलेले आहात ते सर्व डॉक्युमेंट्स विथ जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म प्रॉपरली तुम्हाला न्यायचा आहे. त्या फॉर्म बरोबर 5 ते 6 फोटो ओके. त्या फॉर्म बरोबर 5 ते 6 फोटो तुम्हाला नेणं गरजेचं आहे. ओके. कारण की जो फॉर्म तुम्हाला येणार आहे सनद ही आल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आल्याच्या नंतरच तुम्हाला ते फॉर्म घेऊन बार काउन्सिलमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तो जो फॉर्म असेल तो फॉर्म तुम्हाला न्यायचा आहे विथ जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहात ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला बार काउन्सिलमध्ये जायचं आहे. महाराष्ट्राच्या बार काउन्सिलमध्ये बॉम्बे हायकोर्टला तुम्ही गेल्याच्या नंतर आता मी गेल्याच्या नंतर काय होतं ते तुम्हाला मी सांगत आहे. हे डॉक्युमेंट्स घेऊन गेल्याच्या नंतर तिथे प्रॉपरली तिथे व्हेरिफिकेशन केलं जातं. ओके. प्रॉपरली तुमचे फॉर्म चेक केले जातात आणि ते त्यांच्याकडे ठेवून घेतात. ओके. ते सबमिशन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला प्रॉपरली जे काही ते प्रोसेस तुमची तिथे कंप्लीट होऊन जाते. आता एखाद्या विद्यार्थ्याचं ए-आय-बीचा रिझल्ट आता लागलेला आहे. जसा माझा ए-आय-बीचा रिझल्ट आता लागला. ऑनलाईन मार्कशीट जी मी अपलोड केली होती, ते आता मला फायनल मार्कशीट जे ऑफलाईन ही सुद्धा मला काल भेटलेली आहे. तर मी हे पूर्ण डॉक्युमेंट्स भेटण्याची वाट बघत होतो आणि त्यानंतरच तुम्हाला हे प्रॉपरली व्हिडिओ बनवणार होतो. कारण की सर्व गोष्टी माझ्या प्रॉपरली झाल्याच्या नंतरच मी तुम्हाला गाईडन्स देणं हे कधीही चांगलं असतं. त्यासाठीच मी वाट बघत होतो. आता फायनल मार्कशीट माझी आलेली आहे.
ए-आय-बीचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. तर त्याचं मी काय केलं, त्याची झेरॉक्स काढली आणि प्रिन्सिपल मॅमकडून त्यावरती ट्रू कॉपी करून घेतली. आता ते 2 डॉक्युमेंट घेऊन मला बार काउन्सिलमध्ये जायचं आहे आणि ते सबमिट करायचे आहेत. तिथे माझी प्रोसेस कंप्लीट होईल आणि ए-आय-बीचा जो रिझल्ट लागलेला आहे, त्यामध्ये अपलोड एनरोलमेंट आहे, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ते सुद्धा मी केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही बघू शकता. ओके. सो ए-आय-बी रिझल्ट आणि फायनल रिझल्ट हे आता माझं पेंडिंग आहे. जसे तुमचंही पेंडिंग असेल, तेच डॉक्युमेंट घेऊन बार काउन्सिलमध्ये जावा आणि त्यामध्ये एक लेटर बनवा. ठीक आहे. एक लेटरमध्ये तुमचं नाव लिहा, तुमचं एनरोलमेंट नंबर आहे तो लिहा प्रॉपरली. तुमचं जो काही लायसन्स नंबर असेल तो लिहा प्रॉपरली. सो या सर्व प्रॉपरली लिहा आणि मग सबमिशन करा. जेणेकरून तुमचं प्रॉपरली सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस म्हणजे सी-ओ-टी ही लवकरात लवकर तुम्हाला भेटून जाईल. ओके. अशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचं आहे. फॉर्म फिलिंग टू डॉक्युमेंट सबमिशन पर्यंत कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायचं या सर्व गोष्टी सांगण्याचा इथून प्रयत्न मी केलेला आहे. ओके. यामध्ये सुद्धा जर काही डाउट असतील तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनला मला विचारू शकता. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ही व्हिडिओ लेंदी झालेली आहे, पण इम्पोर्टंट आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाउट्स आहेत. यामध्ये अफिडेव्हिट कशा पद्धतीने असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत. फॉर्म फिलिंग सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. ई-सनद कधी येते आणि डॉक्युमेंट कधी सबमिशनसाठी जायचं आहे, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे. आता प्रॉपरली जर तुम्ही व्हिडिओ बघितली, तर तुम्हाला कोणतेही डाउट नसणार आहेत आणि तरीसुद्धा काही डाउट असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण की खूप डाउट्स या विद्यार्थ्यांचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कंप्लायन्स आला असेल, तर जे कंप्लायन्स आलेलं आहे, ते प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड करा. अपलोड केल्याच्या नंतर विदिन अ डेमध्ये तुमचं ते डॉक्युमेंट्स व्हेरिफाय होऊन जाईल. ओके. थँक यू सो मच.